आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला. तर आजच्या रिव्ह्यूमध्ये काव्या माहेरी निघून गेलेली असते आणि तिला पाहण्यासाठी अनिशा तिथे आलेली असते. कारण ह्या अनिशाला नंदिनीने सांगितलेलं असतं फोन करून की काव्य आमचे कोणाचेही फोन उचलत नाहीये. ती घरातून निघून गेली, पण तिने कोणालाही न सांगता अशी अचानक बॅग भरून ती कुठे गेली आहे याचा शोध आम्ही घेतोय. त्यामुळेच तू माझ्या आईकडे जाऊन विचारपूस कर. मग ही अनिशा आल्यामुळे काव्य तिला विचारते की तू इथे कशी काय. तेव्हा आता ती खोटं बोलून म्हणते की मला आली आठवण. मग आता काव्याला पाहून ती खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर अचानकपणे इथे दरवाजाची बेल वाजते आणि काव्य आता दरवाजा उघडते. एक डिलिव्हरी बॉय असतो आणि तो म्हणतो की मला आत्ताच एक ऑर्डर आली, तुमचीच आहे का. तेव्हा आता गोखले तुम्हीच ना. मग असं म्हटल्यानंतर आता इकडे मानिनीला म्हणजे सॉरी काव्याला कळतच नसतं की कोणाकडे आणली तुम्ही ही ऑर्डर, कोणी केली होती. मग आता नाव सांगा बरं, कोणी ऑर्डर केली तुम्हाला, असं आता ही काव्य आता डिलिव्हरी बॉयला विचारत असते. आणि मग तो डिलिव्हरी बॉय सांगतो की अनिशा मॅडम कोण आहेत, त्यांनी ही ऑर्डर केली आहे. मग त्यामध्ये रसगुल्ले असतात. तेव्हा काव्या म्हणते अच्छा तिने का. मग आता अनिशा तिथे येते आणि मग काव्या म्हणते की काय गं, तू ऑर्डर केलीस का हे रसगुल्ले, तू ऑर्डर केलेस का. अनिशा म्हणते हो, तुला सरप्राईज द्यायचं होतं, तू माझी फ्रेंड आहेस, तुला रसगुल्ले आवडतात ना, म्हणून मी ऑर्डर केली होती. आणि मग आता त्या डिलिव्हरी बॉयला तर दोघीही जाऊ देतात आणि घरामध्ये निघून जातात. इकडे आता काव्या विचारते की अनिशा तुला आज माझा फेवरेट डिश कशी काय मागवायची वाटलीस ग. तेव्हा आता ही अनिशा म्हणते की हे डेझर्ट आहे तुझ्यासाठी सरप्राईज, मला माहीत आहे तुला आधीपासून रसगुल्ले खूप आवडतात ना. तेव्हा आता काव्या अचानकपणे तो डब्बा खाली ठेवते आणि तिला जुना क्षण आठवतो की कशा प्रकारे ती जीवाला भेटायची आणि जीवा आणि काव्या कधीही भेटले का तेव्हा रसगुल्लेच खायचे. कारण जीवाला सुद्धा रसगुल्ला खूप आवडायचा आणि त्या रसगुल्ल्याची तुलना जीवा हा काव्याशी करायचा. म्हणायचा की हे रसगुल्ले जसे साखरेमध्ये मुरलेले असतात ना, त्याचप्रमाणे मला तुझा सुद्धा स्वभाव असाच वाटतो, खूप गोड आहेस काव्या तू. आणि मग ती जुनी आठवण आठवून आता रसगुल्ला खायचंच काव्य सोडून देते आणि म्हणते की अगं अनिशा तुला हेच डेझर्ट मागवायचं होतं का गं, मी नाही खाऊ शकत हे डेझर्ट. तेव्हा आता अनिशा म्हणते अगं पण हे तुझं फेवरेट आहे म्हणून मी मागवलं. तेव्हा जीवाला पण हेच आवडायचं आणि मला आता ते नको आहे. तेव्हा अनिशा म्हणते की हे चुकतंय तुझं, तुला जे आवडतं ते तू का टाळते. तू तर मला काल म्हणालीस की मी मूव ऑन झाले आहे, तू स्वतःला बदललेला आहेस. आता तुझा मार्ग वेगळा असताना तू त्या गोष्टी का धरायला पाहिजे. बिंदास तू खायला हवं होतं. आज मला तुझी परीक्षा घ्यायची होती की तू नक्की भूतकाळ विसरले आहेस की नाही, पण तू माझ्या परीक्षेत फेल झाले आहे कारण तू हा रसगुल्ला नाकारलास. म्हणजे तुझ्या मनात अजूनही जीवा आहे हे स्पष्ट होते. काव्या अगं तू काय करणार आहेस सांग जरा एकदा. तेव्हा काव्या म्हणते की असं काही नाहीये. मग आता विषय टाळू नकोस, तुला उत्तर द्यावंच लागेल. तू विसरणार आहेस की नाही जीवाला, असं आता स्पष्टच अनिशा बोलत असते. त्यामुळे काव्या म्हणते की मला काहीच माहिती नाहीये, पण हो मी विसरले माझ्या पहिल्या प्रेमाला, असं ती म्हणत असते. तर दुसरीकडे आता नंदिनी हॉलमध्ये येते. तिला आता झोपायचं असतं. ती विचार करते की सगळे झोपले असतील ना, मला कोणी इथे पाहणार तर नाही ना. त्याच वेळेला गोधडी आणि ब्लँकेट घेऊन ती एक पुस्तक पण घेऊन आलेली असते. आता ती पुस्तक वाचत असते. त्याच वेळेला समोरून विक्रम येताना दिसतात. मग आता नंदिनी खूपच घाबरते आणि ते ब्लँकेट आणि उशी मागेच लपवून ठेवते आणि मग पुस्तक वाचायला लागते, जेणेकरून विक्रमला काही डाऊट येऊ नये. मग आता विक्रम अचानक येतात आणि म्हणतात की नंदिनी तू ह्या वेळेला हॉलमध्ये काय करतेस. तेव्हा नंदिनी म्हणते की हो बाबा मी आत्ता कुठे फ्री झाली आणि असंच मला आज वाटलं की पुस्तक वाचावं म्हणून मी पुस्तक वाचत बसली आहे. तेव्हा आता ते म्हणतात की हे ठीक आहे, एवढं सगळं काम आवरल्यावर तुला आता निवांतपणा भेटलाय म्हणून तू पुस्तक वाचत आहेस बरोबर ना. नंदिनी पण तसंच हो म्हणून घेते. मग आता विक्रम म्हणतात की काव्याचं काय झालं, ती कुठे गेली आहे कळालं का. तेव्हा आता नंदिनी म्हणते ती गेली आहे आईला भेटायला. मग आता सॉरी हां बाबा, तिच्यातर्फे मी तुमची माफी मागते, कारण ती घरात न सांगता निघून गेली आणि नंतर कळालं की ती माहेरी गेली आहे. त्यामुळेच विक्रम म्हणतात की असू दे गं, तिचा स्वभाव आणि तुझ्या स्वभावात खूप फरक आहे. ती खूप लहरी आहे, खूप हट्टी आहे, तसा तुझा त्या विरोधी स्वभाव आहे. अगं पार्थ आणि जीवाचं पण तसंच आहे, दोघे खूप वेगवेगळ्या स्वभावाचे आहे. पण म्हणून म्हणजे काही राग धरायलाच पाहिजे असं काही नाहीये ना. मला नाही कोणत्याच गोष्टीचा राग आला. मग आता असं म्हटल्यावरती मग विक्रम म्हणतात की मग पार्थ कुठे आहे, तो एकटाच असेल ना रूममध्ये. नंदिनी म्हणते की हो ते असतील तिकडे, झोपले असतील कदाचित. तर मग आता विक्रम म्हणतो की जातो जरा त्याला कंपनी द्यायला. असं म्हणून आता विक्रम नेमकं पार्थच्या रूममध्ये जातात. इकडे आता नंदिनीला टेन्शनच आलेलं असतं. ती विचार करते की मी आता झोपणार होती पण बाबा तर पार्थच्या रूममध्ये गेले, मग झोपू पण नाही शकत. आता त्यांना त्यांच्या रूममध्ये जाईपर्यंत मला पुस्तकच वाचत बसावं लागेल. असं म्हणून ती पुस्तक वाचायला लागते.
आता विक्रम जेव्हा पार्थच्या रूममध्ये जात असतात तेव्हा विक्रम काव्याची ती नाईट क्रीम घेऊन गालाला लावत असतो आणि मनात विचार करतो की रोज मी हा फक्त स्मेल घेतोय, पण आज मी हे लावून बघितलं किती छान क्रीम आहे ही, आणि मी कुठेतरी काव्य माझ्या आसपास आहे असं मला भास होतो आणि मी ते फील करतोय. तितक्यात विक्रम येतात आणि पार्थ तसंच उठतो क्रीम न सोडता. आता विक्रम त्याच्या गालाला ती लावलेली क्रीम पाहून म्हणतात की अरे हे काय लावलंयस तू. तेव्हा आता तो खूपच लाजत असतो सांगायला. आणि मग विक्रम म्हणतात की मला माहीत आहे पार्थ, ही काव्याची क्रीम तू लावून घेतली आहेस ना, का तर तुझी बायको माहेरी गेली, तुला करमत नाहीये म्हणून ती जवळ असल्याचा भास होतोय का तुला ही क्रीम लावल्यावरती. तेव्हा पार्थ खूप लाजत असतो. मग विक्रम म्हणतात की तुला इतकं लाजायला काय झालं, तू मला शेअर नाही करणार का तुझ्या मनातल्या गोष्टी. अरे बायको आहे गेली लांब तर आठवण येणारच ना, तुला काय वाटलं तुलाच फक्त आठवण येते. अरे माझं बघ, जेव्हा माननी ही माहेरी जायची ना तेव्हा मलाही असंच व्हायचं. मग मी काय करायचो, तिचा जो फेवरेट तो परफ्यूम असायचा ना, तो मी उशीवर, बेडवर, शर्टवरती असं मारून ठेवायचो, जेणेकरून कुठेतरी मला भास व्हायचा की माननी माझ्याच आसपास कुठेतरी आहे, ती माहेरी गेलेलीच नाही. आणि मग तसेच मी दिवस काढायचो. आणि जास्त दिवस जर ती माहेरी राहिली ना, तुला सांगू पार्थ मी काय करायचो. अरे पोस्टमन, भाजीवाला, परत अजून वॉर्ड बॉय, म्हणजे डिलिव्हरी बॉय, असं काय काय बनवून मी माहेरी जायचो माननीच्या. माहिती आहे का तुला पार्थ. तेव्हा आता पार्थ डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की काय म्हणताय काय बाबा तुम्ही, म्हणजे तुम्ही सुद्धा हे करून बसलायत. तेव्हा पार्थ म्हणजे विक्रम म्हणतात की हो, अरे हे एक वय असतं, त्या वयामध्ये असंच काहीतरी करावं लागतं. आणि मग आता पार्थ म्हणतो की तुम्ही तर मला काहीतरी सुचवलंच आहे. मग माझी बायको मला सोडून माहेरी निघून गेली आहे, तेही मला न सांगता. मग जर मी तिला असं सरप्राईज दिलं तर ती अजूनच खूप खुश होईल. मग विक्रम म्हणतात की जा मग लगे रहो, असं म्हणून ते त्यांच्या रूममध्ये निघून जातात. इकडे आता पार्थ म्हणतो की बरं झालं बाबा मला भेटले, बाबांकडून मला ही एक आयडिया मिळाली की बायकोला चोरून कसं भेटायचं. आता मी एक डिलिव्हरी बॉय म्हणून जातो आणि चेहरासुद्धा बंद करून घेतो, जेणेकरून मला माझी बायकोला माझ्याशी बोलता येईल, मी तिला बघू शकतो, पण तिला समजणारही नाही की समोर कोण आहे ते. मग आता तो डिलिव्हरी बॉयचं सगळं काही लूक करतो आणि तिकडे जाऊन बेल वाजवतो. आता काव्य दरवाजा उघडते आणि लगेच काव्य आता म्हणते की अनिशा तू पुन्हा काही ऑर्डर केलेस का गं, अगं दरवाजाची बेल वाजली आहे. तेव्हा ती म्हणते की नाही गं, मी काहीच ऑर्डर नाही केले. मग आता ही काव्या म्हणते की मग कोणाला काय माहिती, बरं थांब मी बघून येते. आता काव्य दरवाजा उघडते आणि समोर असतो तो पार्थ. तेही सगळं काही लुक चेंज केल्यामुळे पार्थला काव्य ओळखू शकत नसते. आणि पार्थ म्हणतो की मॅडम ही ऑर्डर घ्या. तेव्हा ही ऑर्डर कोणी केली आहे असं आता काव्यात त्या वॉर्ड बॉयला विचारते, डिलिव्हरी बॉयला. आणि मग तो डिलिव्हरी बॉय म्हणतो की मॅडम कोणीतरी आर्किटेक्ट बोका म्हणून अशी ऑर्डर नाव आहे त्यांचं. तेव्हा आता काव्य म्हणते हो का, हे त्या माणसाने तुम्हाला ऑर्डर करून इकडे पाठवलं का, आणि काय आहे काय. तेव्हा तो माणूस म्हणतो की हे डेझर्ट आहे, तुम्हाला पेस्ट्री पाठवलेली आहे. मग आता काव्या म्हणते हो का, पण काय गरज होती ही ऑर्डर त्यांना द्यायची, काही समजतच नाही. मग आता काव्य त्याला काय म्हणणार, कारण तिने अजून ओळखलेलंच नसतं. पण पार्थ हा वेगवेगळे आवाज काढून बोलत असतो, त्यामुळे काव्याला कुठेतरी डाऊट येतो. मग काव्या म्हणते की ऑर्डर किती वाजता गेली होती, मुद्दामून त्याला प्रश्न विचारत असते. आणि म्हणते की तुम्हाला ॲड्रेस कोणी दिला, असं सगळं काही विचारपूस करताच आता काव्याच्या लक्षात येतं की हा काय म्हणाला, कारण त्याने चुकूनच माझ्या आईला सुद्धा पेस्ट्री खूप आवडते आणि आईचं कौतुक केलेलं असतं. त्यामुळे आता तो पार्थ खूप कन्फ्यूज होतो बोलायला. आणि शेवटी आता काव्याने त्याला पकडलेलं असतं, कारण त्याचा आवाज काही कोणी लपवू शकत नसतं. आणि तिला समजून जातं की हा पार्थ आहे आणि हा पार्थ मुद्दामून मला बघायला इथे आलाय. त्यामुळेच आता तो पाठ फिरवून जाणार असतो आणि मनात विचार करतो की अरे वा, आज तर मला माझ्या बायकोला म्हणजे खोटेपणा करून भेटताही आलं आणि बोलताही आलं. तिने तर मला ओळखलं पण नाही, मला सुद्धा वेगळा आवाज काढता येतो. फायनली मी कुठेतरी परफेक्ट आहे, असं म्हणून तो जाणार असतो. त्याच वेळेला आता काव्य त्याच्या नंबरवर कॉल करून तिला ते कन्फ्युजन दूर करायचं असतं. आणि नेमकी रिंग आता दरवाजाच्या बाहेर वाजलेली असते. त्यामुळे जीवा म्हणतो की अरे बापरे, हे काय, मनीमाऊ नाव आले, म्हणजे काव्याने फोन केलाय. मग तो मागे वळतो तर मागे काव्य उभी असते. ती म्हणते की झालं का तुमचं नाटक करून. नाही, तुम्हाला काय मिळालं असं नाटक करून. तुम्हाला जर पेस्ट्री द्यायची होती तर नॉर्मली तुम्ही येऊ शकत होतात, एवढं वेज बदलून येण्याची काय गरज होती. हे काय चाललंय काय तुमचं. कारण पार्थला हे बिलकुल म्हणजे काव्याला हे पटलेलंच नसतं, म्हणून आता ती त्यांना बडबड करू लागते. तेव्हा पार्थ म्हणतो की मी जर नॉर्मली आलो असतो तर तुम्ही दरवाजा उघडून परत बंद करून घेतला असता, तुम्ही मला बोलायची संधीसुद्धा दिली नसती. मला तुमची आठवण येत होती म्हणून मी इथपर्यंत आलोय. मग आता मला काही बाहेरूनच पाठवणार आहात का, इतक्याला मग तुमच्यासाठी पेस्ट्री आणली, त्याच्या बदल्यात मला कॉफी मिळणार नाही का. तेव्हा आता काव्या म्हणते की ही पेस्ट्री मी मागवली नव्हती, तुम्ही स्वतःहून आणली आणि मला असंही ती खायची नाही, हे घ्या तुमची पेस्ट्री तुमच्याजवळ. तेव्हा पार्थ घेत नाही आणि म्हणतो की प्लीज काहीतरी समजून घ्या मला, किती मेहनतीने मी आणली आहे, एवढं वेश बदलून आलो तरी तुम्हाला काही दयामय आहे की नाही. त्यावर आता तो मस्करी करायला लागतो. तो म्हणतो कॉफी नाही आहे का,
तेव्हा काव्या म्हणते की कॉफी बनवली असते पण दूध नाही आहे. मग मला चहा पण चालेल असं पार्थ म्हणतो. तेव्हा काव्या म्हणते पण साखर नाही आहे ना, चहा पावडर पण संपली आहे. त्यानंतर आता पार्थ पुन्हा हसून म्हणतो की मग सँडविच. त्यावर पण आता काव्या म्हणते की ब्रेडला बुरशी आली ना, नाहीतर ते पण बनवलं असतं. मग आता तुम्ही इथून निघताय का, कोणी पाहिलं तर? तेव्हा पार्थ म्हणतो पाहिलं तर काय झालं, मी तर तुमचा नवरा आहे ना, असं तर नाही आहे की आपलं लफडं वगैरे काय आहे. मग आता काव्या डोक्याला हात लावते आणि म्हणते की अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही ना लगेच असं बोलायची काही गरज नाही आहे तुम्हाला, पण इतक्या रात्री तुम्ही असं आलायत ना ते मलाच पटत नाही आहे. तुम्ही जा बरं इथून. त्याच वेळेला पार्थ म्हणतो की काय बायको मिळाली मला, खरंच ना मला घरातसुद्धा घेत नाही, साधा कॉफीचा मगसुद्धा मला दिला नाही हातात. तेव्हा काव्य म्हणते की वेळ नाही आहे इथे बोलत बसायची, चला बरं जा. आता आईने पाहिलं ना लगेच तुम्हाला घरामध्ये घेईल. आणि मग आता पार्थ जायला लागतो तर खरोखर शारदाला आवाज आलेला असतो आणि ती बाहेर येते आणि लगेच पार्थला म्हणते की तुम्ही तुम्ही कधी आला जावे बापू, चला बरं घरामध्ये, तुम्ही काय असं बाहेरून जाणार आहात का? त्यावर आता त्यांचा लूक खालून वर पाहत असते. मग आता काव्य सांगायला लागते की तुझा जावई बघ कसा लूक बदलून मला बघायला आला होता. आणि मग शारदाला खूपच आता गिल्टी फील होत असतं की असं का केलं आहे लूक, तिला काहीच माहिती नसतं. मग आता ती काव्याकडे हसून पाहायला लागते. आणि दुसरीकडे आता ही नंदिनी झोपलेली असते, तिच्या हातात ते पुस्तक तसंच असतं. अचानक आता तिची हालचाल होऊ लागते आणि ते पुस्तक खाली पडणार असतं, तर जेव्हा तिथे येऊन ते पुस्तक झेलतो. नंदिनी फुल झोपेमध्ये असते, गाढ झोप लागलेली असते तिला. आणि जेव्हा तिला एकटक पाहत असतो, तो आता म्हणतो की आता व्हायचं ते होईल, मी आता लेटर लिहिणार. माझ्या आयुष्याची सुरुवात लेटर लिहून झाली होती, प्रेमाची सुरुवात, आणि त्या प्रेमाच्या सुरुवातीचा आज शेवट होणार आहे, कारण सुरुवात पण मी ह्या लेटरने करणार आहे. म्हणून आता जीवा एक लेटर लिहित असतो, त्याच्यामध्ये त्याने सॉरी वगैरे असं खूप काही लिहून ठेवलेलं असतं. आणि मग आता ते लेटर त्याला काव्याला द्यायचं असतं, पण आता घाई गडबडीमध्ये तो ते लेटर लिहितो आणि रूममध्ये बेडवरच ठेवून देतो आणि फ्रेश व्हायला आतमध्ये निघून जातो. इकडं आता नंदिनी उठून रूममध्ये जाते. नेमकं आता ते बेडवरचं लेटर ती उचलते आणि वाचायला लागते. त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे प्रेक्षकांनो. पण त्या लेटरमध्ये जीवाने काय लिहिलं होतं ते आज तरी त्यांनी दाखवलेलं नाही आहे. तर आपण ते लेटरमधलं जे काही संभाषण आहे ते उद्या पाहणार आहोत. नंदिनी आता ते उद्या वाचेलच आणि तेव्हाच आपल्याला कळेल. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे डेलीचे जे पण काही रिव्ह्यू आहेत, लेटेस्ट अपलोड्स आहेत ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या सिरियलचे रिव्ह्यू पण ह्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील. तर मग आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.